त्याच्यामध्ये तुमचे ते एकमेकाला कसं असते, हे व्हायटल ऑर्गन जे असतात की नाही, तर त्याला तुमचे स्नायू, तुमची हाडं एकमेकाला सपोर्ट करत असतात. लक्षात आलं? वय वाढेल तसं बघा तुमचे कसं स्नायू वीक होतात, बोन्स वीक होतात. ऑस्टिओपेनिया म्हणजे तुमची हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होते. ऑस्टिओपेनियाचा पुढचा टप्पा असतो. ऑस्टिओपेनिया शब्दाचा अर्थ हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात झाली आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ ऑलरेडी झाली. मग ही सुरुवात असते. वय वाढेल तसं हे होणारच असतं आणि मग हे होऊ नये आणि म्हणून मग तुम्हाला काय होतंय, आपला आहार फार महत्वाचा असतो. न्यूट्रिशन युक्त आहे का नाही, तुम्हाला आपण काही तुम्ही काही खाल्ला का नाही, तुमचं पोट भरत असतं आणि मग काय होतं तुमचे असंच तुमचं नुसतं वय झाल्यानंतर मी कॅल्शियम गोळ्या खातो आणि करतो करून तुमची हाडं अशी बळकट होत नसतात. लक्षात आलं? त्याला पहिल्यापासून आत्ता अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये आणि म्हणून बरेच लोकं म्हणतात, "सर हे किती दिवस घ्यायचं? काय करायचं?" किंवा काय. तर तुमचे पोषक तत्वच कमी पडत असतात. मी काहीतरी डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देतात कॅल्शियमच्या गोळ्या, मग देतात की नाही, मग कॅल्शियमच्या गोळ्या तुम्ही किती दिवस घेता किंवा काय घेता? महिना 2 महिने कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन तुमची लगेच हाडं त्या ठिकाणी ठिसूळ स्ट्रॉंग होत नसतात. मग त्याला ते सुद्धा तिथं काय होतं सप्तधातूमधनं कन्व्हर्ट होत जात असतं आणि म्हणून मग आपल्याला कुठं काम करायचं आहे? आपल्या आहारावरती काम करायचं आहे. आपला आहार तो सत्वयुक्त आहे का नाही किंवा काय? लक्षात आलं? आणि मग काय होते तुमचं काय ह्या सगळं जे काय तयार होत असतं, हे तुमचं हाडांची म्हणजे बोन डेन्सिटी म्हणतो की नाही आपण बोन डेन्सिटी, ही वय वाढेल तसं कमी होत असते. नॉन-व्हेज खाणारे लोकं लक्षात घ्या, रिसर्च आहे. जे नॉन-व्हेज खातात, वरचेवर खातात, सारखं खातात, जादा खातात, तर त्यांची हाडं लवकर ठिसूळ होतात. लक्षात आलं? नॉन-व्हेज पचवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. जादा प्रमाणात कॅल्शियमची गरज असते आणि मग एक तर तुम्ही तेवढं आहारामधनं वरनं कॅल्शियम देतच नसता. एव्हरेज आपण शाकाहारी असा, मांसाहारी असा, तुमच्या आहारामध्ये एव्हरेज कुणाच्याही कॅल्शियमचं प्रमाण तेवढं जातच नसतं आणि मग त्या कॅल्शियम ह्या मिनरलचा एवढा मोठा रोल आहे, की तो मेंदू काय म्हणतोय, तुम्ही मला आहारामधनं आधी देत नाही आणि मग ह्या बायोकेमिकल ज्या रिएक्शन असतात तुमच्या आत शरीरामध्ये ज्या होत असतात, तिथं प्रत्येक ठिकाणी कॅल्शियमची गरज असते. तुम्हाला झोप लागत नाही रात्री, तिथं सुद्धा कॅल्शियमचा रोल आहे. तुमच्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण असतं, तिथं कॅल्शियमचा रोल आहे. सगळीकडे कॅल्शियमचा रोल असतो आणि मग हे कॅल्शियम एक तर तुम्ही आहारामधनं देत नाही आणि मग काय होतं मेंदू काय म्हणतोय, "कशाला काळजी करू? तुझ्यामध्ये निसर्गानं, देवानं भरपूर प्रचंड स्टॉक दिलाय आपल्या दातामध्ये आणि तुमच्या बोन्समध्ये." आणि मग काय म्हणते, "तू जर मला कॅल्शियम जर आहारामधनं दिलं नाहीस, तर माझ्याकडं यंत्रणा आहे, तुमच्या हाडामधलं काढलं जातं. प्रचंड प्रमाणात काढलं जातं." आता मी तुम्हाला सांगालो नाही नॉन-व्हेज खाणाऱ्या लोकांचं, तर ते ज्यादा काय झालं कॅल्शियम काढलं जातं, तिथं जास्त प्रमाणात गरज असते. रिसर्च आहे. शाकाहारी लोकांची सुद्धा हाडं ठिसूळ होतात. पण प्रपोर्शनली नॉन-व्हेज खाणाऱ्या लोकांची का जादा ठिसूळ होतात? तर तिथं कॅल्शियम